बातमी येते नागपुरातनं। नागपूरमधील बीफ कटलेट प्रकरणी पोलिसांकडून लाहोरी बारचं ते बिल जप्त करण्यात आलेलं आहे। 3,500 रुपयांच्या त्या बिलामध्ये कुठेही बीफ कटलेटचा उल्लेख दिसत नाहीये। अपघात प्रकरणामधील तिघांनी सुद्धा बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता। बीफ कटलेट खाल्ल्याच्या आरोपावरून लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात बदनामीची पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे। संजय राऊतांच्या विरोधात लाहोरी बारचे मालक न्यायालयामध्ये जाणार असल्याचे कळतंय। तर नवाज वाद आता या सगळ्यामध्ये पुढे येताना पाहायला मिळतोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, काल संजय राऊतांनी बीफ कटलेटचा उल्लेख केलेला होता आणि यानंतर आता बार मालक आक्रमक दिसतात। खरंय गुरु, कारण खासदार संजय राऊत यांनी काल खळबळजनक दावा केलेला होता। त्यानंतर संपूर्ण नागपुरात खळबळ माजली होती की बीफ विक्रीवर बंदी असतानाही बीफ विक्री कशी करण्यात येत आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी बारमध्ये जाऊन त्याचं बिलही जप्त केलं होतं। डुप्लिकेट हे बिल आहे आणि त्या बिलावर जे रक्कम आहे ती 3,500ची रक्कम आहे, मात्र त्यात कुठेही बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यानंतर बार मालक देखील आक्रमक झालेले आहेत की 45 वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे आणि खासदार संजय राऊत यांनी कशाच्या आधारे हा आरोप केलेला आहे, त्यामुळे हॉटेलची बदनामी झालेली आणि त्याविरोधात काल त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केलेली आणि त्यानंतर त्यांनी आता कोर्टात जाण्याची तयारी केली। त्यामुळे एकूणच ऑडी कारचा अपघाताला एक वेगळं वळण मिळालेलं आहे। अपघात झाला असताना ते आता बीफ कटलेटवर येऊन हा मुद्दा स्थिरावलेला दिसतोय। आता त्यानंतर पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं। बरोबर आहे जितेंद्र, बीफच्या आरोपांमुळे आता या प्रकरणामध्ये वेगळं वळण मिळताना आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया तर बीफवरनं राऊतांनी नेमके काय आरोप केले होते तेही बघूया। त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपति है, अमुक है, हिंदुत्व है, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे। रोनित, अर्जुन, संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे। हे सगळे मित्र, त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि बेगडी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं, काय आरोप करताना थोडं डोकं, या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे। त्या हॉटेलमध्ये काय मिळतं, त्याच्या प्लेटमध्ये काय होतं, अहो त्यांनी कोणती चड्डी घातली हेही पाहायला कमी करणार नाहीत। यांना कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे।